पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. खतांचे लिंकिंग शेतकऱ्यांच्या माथ्यावर. कंपन्यांसह दुकानदारांचा अधिक मार्जिन असलेली खते विकण्यावर भर. कंपन्या आणि कृषी केंद्रांना कृषी विभागाचा इशारा. रासायनिक खत उत्पादक कंपन्या अधिक मागणी व कमी मार्जिन असलेली खते कमी मागणी व अधिक मार्जिन असलेल्या खतांसोबत लिंक करून कृषी केंद्र संचालकांना खरेदी करायला भाग पाडतात. त्यामुळे कृषी केंद्र चालक याच पद्धतीने खते लिंक करून शेतकऱ्यांना विकतात. याचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. युरिया 13,000 मेट्रिक टन, कॉम्प्लेक्स खते 64,000 मेट्रिक टन, सिंगल सुपर फॉस्फेट 22,000 मेट्रिक टन उपलब्ध असून थोडीफार DAP खताचा तुटवडा आहे. तसेच खते उत्पादित करणाऱ्या कंपन्या आणि कृषी केंद्र संचालकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे. कुठे अनियमितता आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी दिला आहे. आज रोजी खताची अडवणूक करून शेतकऱ्याकडून भाव वाढवून घेतला जातो, तरी सरकारने शासन निर्णय प्रत्येक दुकानदाराकडे देऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजेत आणि शेतकऱ्याची अडवणूक थांबली पाहिजे, अशी सरकारला आग्रहाची विनंती आहे. खरं तर सक्तीचं शेतकऱ्यांना जे खतं देण्याचा प्रकार चालू आहे हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. कृषी विभागाने याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, परंतु असं ते होताना दिसत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आम्हाला येत आहे. जर काही दिवसात याच्यात काही बदल झाला नाही तर नक्कीच आम्ही कृषी विभागात पण एक मोठं आंदोलन करू. खताच्या बाबतीमध्ये जे काही आहे जिल्ह्याला 1,91,100 हेक्टरचं आवंटन जे आहे ते जिल्ह्याला आपल्याला प्राप्त आहे आणि आज रोजी आपल्याकडे 1,10,000 हेक्टर जे आहे खतं विविध स्वरूपाची उपलब्ध आहे. त्यामध्ये युरियासुद्धा 13,000 मेट्रिक टन उपलब्ध आहे. जे काही विविध कॉम्प्लेक्स खतं आहेत ते 64,600 मेट्रिक टन उपलब्ध आहेत. सिंगल सुपर फॉस्फेट 22,000 मेट्रिक टन उपलब्ध आहेत. त्यामुळे एकंदरीत थोडाफार फक्त DAPच्या बाबतीमध्ये जे आहे तो थोडासा आयातीचा विषय असल्यामुळे थोडासा याच्यामध्ये होईल, पण त्या बाबतीत मात्र आम्ही वेगळं नियोजन जे केलेलं आहे त्यामध्ये ट्रिपल सुपर फॉस्फेट जे आहे हे सुद्धा आपण त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे खतं आणि बियाण्या संदर्भामध्ये जे आहे कुठल्या याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि पुरेसे बियाणं आणि खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये परवाच माननीय सचिव कृषी यांनी एक आदेश पारित केलेला आहे. यामध्ये माझी सर्व खतं विक्रेते आणि तसेच जे काही खतं उत्पादक कंपन्या, विक्री करणाऱ्या कंपन्या आहेत यांना माझी सूचना राहील की आपण जे काही शासनाने आदेश दिलेले आहे या आदेशाचे आपण पालन करावे. यामध्ये कुठं काही अनियमितता, गैरप्रकार आढळल्यास निश्चित याच्यामध्ये कायद्याप्रमाणे जे आहे ते याच्यामध्ये कारवाई केल्या जाईल.